आता आमची ट्रेन विलवड्यावरून निघाली आहे रत्नागिरीच्या दिशेने आणि आता लगेचच एक बोगदा येणार आहे आणि ऋग्वेद खूप एन्जॉय करतोय ट्रेनमध्ये, इकडून तिकडे उड्या मारतोय, केक खातोय आणि आता बोगदा आलेला आहे. ऋग्वेद गाडी चालली टनल मध्ये, वर बस वर बस वर बस. विला एवढा मोठा टनल आहे, वर बस वर बस. एप्रिलचा महिना आहे, ट्रेन खालीच आहे. आमची रिझर्व सीट होती त्यामुळे जरा खाली मिळाली देवा सावंतवाडी ट्रेन. आम्ही चाललो होतो रत्नागिरीला गणपतीपुळेला आणि ही आमची ट्रेन आली बाहेर टनलच्या. ऋग्वेद मजा येते? येस. आता 2-3 स्टॉप आहेत रत्नागिरीसाठी आणि मग आम्ही रत्नागिरीला उतरणार, तिथून जाणार गणपतीपुळेला. तर ॲक्च्युली गाडी आलीच विलवड्याला साधारणतः 40 मिनटं उशीर आणि 40 मिनटं उशीर आल्यानंतर ती वेरवली या स्टॉपला थांबली. तिथे आता थांबून अर्धा तास झाला आहे. म्हणजे 12:30 वाजता रत्नागिरीचं टायमिंग आहे आणि आता ते 12:10लाच वेरवली आली. सो अजून मला वाटतं हे 1 तास अजून लेट होईल. बघूया पुढे काय होतं ते. पोचले आडवलीला दिवा सावंतवाडी ट्रेनमध्ये. आता आम्ही बसलेलो आहोत आणि ट्रेन ऑलरेडी अर्धा तास लेट आहे. तर बघूया रत्नागिरीला किती वाजता पोचते. एक्सपेक्टेड मला वाटतं 1 वाजेपर्यंत पोचेल. ऋग्वेद आणि ऋग्वेद म्हणजे पप्पा तुम्ही कशाला उतरला, पप्पा कशाला उतरला तसा करतो. मी चाललो बाबू, तू जा घरी, तू जा गणपती बाप्पाकडे, मी येतो येतो. सो हे आहे स्टेशन इथे आणि आडवली गावाला आधी पोचलो. पायात घे इकडे बघ. ची धमाल चालली आहे. ऋग्वेद एन्जॉय करतोय. आपण कुठे चाललोय? गणपती बाप्पाकडे. देत आले. गणपती बाप्पाकडे गणपती बाप्पाकडे समुद्र पण आहे बाबू, माहिती आहे ना? असा फोटो काढूया आपण. असा फोटो काढायचा. ओके, असा फोटो काढूया. काढला. बसवलंय टापावर. खाली खूपच मस्तीकर होता म्हणून वर बसून टाकलाय. आता वर बसला शांतपणे आणि आता पुढचं स्टॉप आहे जे आहे रत्नागिरी. सो आम्ही वाट बघतोय. आणि हा आहे कोकणाचा सुंदर नजारा. पावसाळ्याचा नजारा अत्यंत सुंदर दिसतो. पूर्ण हिरवागार होऊन जातं. ठीक आहे, उन्हाळ्यात उन्हाळा, पण कोकणाला काही तोड नाही. श्री परशुरामांचे आपल्यावर फार फार उपकार आहे. म्हणून कोकण भूमीला येताना श्री परशुरामांची आठवण करायला विसरू नका, कारण त्यांनीच आपल्याला हा समृद्ध कोकण दिला आहे. उत्तरी कोकणापासून ते तळ कोकणापर्यंत संपूर्ण कोकण हा निसर्गाने बहरलेला आहे. नदी, त्यानंतर विविध वनराई, प्राणी संपदा, पक्षी संपदा याने हा कोकण बहरलेला असतो. आणि म्हणूनच कोकण करण्याचं तिकीट कधीच कन्फर्म मिळालं तर त्याला नशीबच म्हणावं लागतं. असा हा सुंदर कोकण आपण अनुभवतो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून.
पोहोचली आमची रत्नागिरीला आणि आता इथून आज आम्ही प्रवास पुढचा करणार आहोत. चला तर मग आता इथून पुढची रिक्षा किंवा कुठून रेल्वे स्टेशन आणि मग पुढे एस टीने गणपतीपुळे. ऋग्वेद चल. हां चल ऋग्वेद फटाफट. ऋग्वेद इकडे बघ. चलो. सो आम्ही आता रत्नागिरीला एस्केलेटरवर ट्रॅव्हल करतोय. छान वाटतंय. रत्नागिरी स्टेशन खूप छान त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे. सो आता इथून बाहेर पडून रिक्षा बघायची आहे एस टी स्टँडसाठी. स्टँडला पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर मग आता इथे बसची वाट बघतोय. बस 2:45ची आहे. ऑलमोस्ट 20-25 मिनटं बाकी आहेत. सो काहीतरी खाऊन घेतलं आम्ही आणि आता बसची वाट बघतोय. आता इथे बसचं बांधकाम चालू आहे तुम्ही बघू शकता. त्यामुळे बसेस सध्या राहाटा गाव जो इथेचा रस्ता आहे त्या मार्गावरच लागतात आणि इथून मग मेन बसेस सोडतात. सो ऋग्वेद दिसतोय इथे तुम्हाला. टाईमपास चालू आहे फुल ऑन. ऋग्वेदची मजा चालू आहे. ऋग्वेद बसची वाट बघतोय आणि मोर्याकडे कधी जाणार. ऋग्वेदचा मोर्या ना बाबू. आणि बीचवर जायचं ऋग्वेदला खेळायला ना ऋग्वेद. येस. सो लेट्स सी ते बस कधी येते. तसं प्रवास चालू करूया पुढे. एस टीतून प्रवास चालू झाला आहे आमचा आणि आता पोचलो आहे आरेवारे मार्गात. गणपतीपुळेचा आरेवारे मार्ग खरंच खूप सुंदर आहे आणि बीच बघत जाण्यामध्ये जे सुख आहे ना ते नयनरम्य आहे. मस्त हवा सुटले आणि हे सगळे अनलिमिटेड बीचेस आहेत इकडचे. तर आता आम्ही आलो आहोत रूमवर. मस्तपैकी फ्रेश झालो, आंघोळ केली आणि फ्रेश झालो आणि आता चाललो आहोत बीचवर. दर्शन करायला नंतर जाणार आहे. पहिलं बीचवर ऋग्वेदला एन्जॉय करायचं आहे ना ऋग्वेद. आणि मग एन्जॉय करून आम्ही नंतर मग आंघोळ बिंघोळ करून नंतर मंदिरात जाणार असा प्लॅन केला आहे. तर आता मग ऋग्वेदने मस्त बीचवर खेळण्याची सगळं खेळली बिळणी घेतलेली आहेत आणि आता आम्ही चाललो आहे बीचवर. ओके. ऋग्वेद समुद्रावर एक बीच बनवणार असं त्याचं म्हणणं आहे. स्विमिंग पूल बनवणार आहेस ना त्याचं म्हणणं आहे. तो असं बनवणार आहे. तर आता जाणार आहे आम्ही बीचवर गणपतीपुळ्याच्या. लेट्स गो. आणि गणपतीपुळ्याच्या निसर्गरम्य ठिकाणी श्री गणपती बाप्पाला हरिओम म्हणून आता चाललो आहे आम्ही बीचवर. बीच जसं जसं जवळ येतोय तसा लाटांचा आवाज वाढत जातोय आणि ऋग्वेदचा आनंद सुद्धा. Run, run, run fast. Come on fast. And Rugved is going to beach. Come on fast. Come on. Come on. खूपच मस्त वाटतंय. आता बघा हा समुद्र. आणि ऋग्वेदचे गेम चालू झालेले आहेत. ऋग्वेद काय बनवतोयस? समुद्र बनवतोय. समुद्र तर आहे रे. ओके. हे जे थंडगार छान वाटतंय ना वाळूमध्ये, खूप मस्त वाटतंय. आता मी मुद्दामून पाण्यात जाणार नाही आहे कारण उद्या सकाळचा बेत आहे. आंघोळ करायची तरी बीचवर येऊन.
आणि मग रूमवर जाऊन आंघोळ करायची, असा माझा सकाळचा प्लॅन ठरला आहे. त्यामुळे आता मी काही माझे कपडे ओले करणार नाही आहे, त्यामुळे जरा आता मागे मागेच होतो. ऋग्वेद आता काहीतरी बनवतोय, सरप्राईज आहे आपल्यासाठी. इथे बऱ्याच अशा गेम्ससाठी ॲक्टिव्हिटीज आहेत. मालवणला सुद्धा असेच ॲक्टिव्हिटीज आहेत. ह्या साईडला पुढे आपलं बाप्पाचं मंदिर आहे आणि इथे बघू शकतो हा सूर्य. आता पाण्याला उठ 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 पळ 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 पळ. आणि मी बनवला हा शंभू आणि ऋग्वेद तिथे अजून काहीतरी बनवतोय. ऋग्वेद हे काय बनवलंयस? हा जो शंभू आम्ही बनवलाय, आता इथून भरतीचं पाणी येत आहे, तर शंभूला आता टच करणार आहे असा आमचा एक प्लॅन आहे. तर आता मी पाण्याची वाट बघतोय, भरतीचं पाणी इथे कधी येणार. मागे मागे ऋग्वेद मागे. आम्ही जेव्हा हॉटेलला राहायला आलो आहोत गणपतीपुळ्याला, खरंच खूप सुंदर हॉटेल आहे. आणि गमतीचा भाग असा, जेव्हा मी इथे चेक इन करायला आलो तेव्हा यांनी मला सांगितलं की आम्ही त्यांचे पहिले कस्टमर आहोत. वी आर द फर्स्ट कस्टमर ऑफ दिस हॉटेल. हॉटेलचं नाव आहे स्वरूप हॉटेल. लाईटिंग केलं तुम्ही बघू शकता, कारण आम्ही पहिले कस्टमर आहोत. आणि त्यानंतर आम्हीचं इथे स्वागत झालं आणि आम्हाला त्यांनी आता काही महत्त्वाचं पिरियड नव्हता आता, तर त्यामुळे यांनी त्या मुलाच्या एक्झाम्स चालू आहेत आणि म्हणून आम्हाला हा रूम 1000 रुपीजमध्ये पडला. अदरवाईजचा रेटचा जो रेट आहे तो 1500 रुपीज रेंट आहे. सो हा आहे स्टेशन एस टी स्टँड जवळचा हा रूम आणि याच्या बाजूला बरेचसे हॉटेल्स आहेत. सो अशा प्रकारे आम्ही इथे आता राहायला आलो आहोत आणि आता चाललो आहोत जरा डिनर करायला. सो वी आर गोईंग फॉर द डिनर आणि त्याच्यानंतर आराम आणि झोप आणि नेक्स्ट डे सकाळी जाणार आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला. चला तर मग भेटूया थोड्या वेळाने जेवणाच्या टेबलवर. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही जेवणात मागवली आमरस थाळी आणि आमरस ऋग्वेद खाणार नाही तर काय कोण खाणार. तर ऋग्वेद आमरसची फुल मजा घेतो आणि वाटी त्याने पूर्ण संपवून टाकली आता आमरसची. अजून एक वाटी आम्ही मागवली एक्स्ट्रा, त्या वाटीवर तर आम्ही फडशा पाडणार आहे. सो खूप सुंदर थाळी आहे. तुम्ही पण इथे जेवायला या. ए ऋग्वेद काय करतोय सर, सगळं खातोस? ठीक आहे. तर हॉटेल स्वरूपच्या समोरचं जे हॉटेल आहे आणि मेन्यू कार्ड पण आपण मला दाखवतो, एकदम रिजनेबल आहे. हॉटेल दर्या सारंग खूप सुंदर आहे इथे जेवण चवीला. तर तुम्ही नक्की या आणि एन्जॉय करा फूड इकडचं. तर मसल करत पोहोचलो आहे मंदिरामध्ये. ही कार हा ट्रक आहे. हा ट्रक कितीला रे? हा बघा 120. हा नक्की अजून ते पुढे बघून घे का हवं आहे का. राऊंड मारून ये. नक्की
अरे सकाळी सकाळी 110 रुपयाची फोडणी दिल्यावर ऋग्वेद आता मंदिराच्या दिशेने प्रस्थान करत आहे. आवडली गाडी? आता ही गाडी तुटली नाही पाहिजे हा बाबू, चांगली खेळायची गाडी बरोबर. आपण बापासाठी फुल घेऊया, हार घेऊया. ये तर आजी ते हार विकतात. आजीला विचार हार कितीला विचार. शुचिपुरुत वेळी इथे ओम गम गणपती नामाचा जप चालू आहे आणि हे इतकं प्रसन्नमय वातावरण आहे की खरंच प्रत्येक गणेश भक्तांनी हे अनुभवायलाच हवं. आता मंदिराच्या जवळ पोहोचतो आहे. हे आहे मंदिराचं प्रमुख प्रवेशद्वार आणि इथून आता आपण प्रवेश करतो आहोत. चल भाऊ. हां गाड उभा राहा. आधी बाप्पाला पाया पड. मंदिर मामा काय आलं तू बरोबर फोटो काढतो. हां ठीक आहे. इकडे बघ, माडे बघ. चल हत्तीवर काढायचं आहे फोटो. जा उभार लगेच हत्ती बाप्पा, लगेच जा. इकडे बघ लवकर. ओके डन. चलो. आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बनवते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. आलेले संकट निवारण झाले तरच अन्न ग्रहण करी असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या वनात तपस्या करण्यास मुक्काम केला. अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी 2 गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे. माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर, तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत झाला. त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले तेव्हा त्याला दिसलं की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्यांनी खोतांना सांगितला. त्यांनी तात्काळ त्या परिसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटंसं मंदिर उभारलं. हेच आताचं गणपतीपुळ्याचं मंदिर. चालू आहे मस्त गरमागरम नाश्ता. ऋग्वेद ॲज युजल खातोय पावभाजी आणि मी खातो आहे मसाला डोसा. हे छानसं हॉटेल आहे मार्केटमध्येच. इथे आम्ही येऊन नाश्ता करतोय आणि खूप छान नाश्ता इथे मिळतोय. तर आता भाजी खायला चालू करूया. डोसा छान क्रिस्पी आहे. चटणी ट्राय करून बघूया. परफेक्ट चव आहे आणि एकदम उत्कृष्ट आहे. जास्त तिखटही नाही, परफेक्ट आहे. नक्की या गणपतीपुळे मार्केट रोडलाच हे हॉटेल आहे, नक्की ट्राय करा. मंदिराचं स्वतःचं भक्त निवास सुद्धा आहे आणि तुम्ही बघू शकता किती रिझनेबल दर इथे आहेत आणि याचं हे प्रतिकृती इथे आहे. इथे मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे. तुम्ही नक्की इथे येऊन चौकशी पण करू शकता. फायनली अशा प्रकारे
गावची शिमग्याची यात्रा मग गणपतीपुळेची यात्रा आमची कंप्लीट झालेली आहे आणि आता दिवा सावंतवाडीच्या AC कोचने आम्ही चाललो आहोत आमच्या घरी ठाण्याला. हा सर्व व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका. थँक्यू. अशाच सुंदर व्हिडिओमध्ये परत भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.